नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघणार आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 2 सन 2025-26 यामध्ये आजचा जो आपला मराठीचा पेपर होता तो इयत्ता दुसरीसाठी कशा प्रकारचा होता, त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते त्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. याचबरोबर आपण इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी याचे देखील मराठी विषयाचे पेपर त्यातील विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं याविषयीची माहिती बघणार आहोत. चॅनलला जर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. किंवा जर तुम्हाला गणित आणि इंग्रजी या विषयाच्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील, सराव करायचा असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते देखील व्हिडिओ बघू शकता. बघा, आता इयत्ता दुसरीचा हा जो पेपर आहे तो एकूण 30 गुणांचा असणार आहे, ज्यामध्ये तोंडीसाठी असणार आहेत 10 गुण आणि लेखीसाठी असणार आहेत 20 गुण. अशी एकूण 30 गुणांची इयत्ता दुसरीसाठीची ही चाचणी असणार आहे. यामध्ये बघा, तोंडी चाचणीमध्ये पहिला प्रश्न 2 गुणांसाठी विचारलेला आहे. खालील चित्रे पहा, त्यापासून कोणते पदार्थ बनवतात ते सांग. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चित्राचं निरीक्षण केल्यानंतर बघा, कांदा, गाजर, आंबा आणि बटाटा यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची नावं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी त्याला 2 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, 5 गुणांसाठी खालील कविता वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. कविता दिलेली आहे. चला मुलांनो, सहल काढूया आपण साऱ्या मित्रांची, भाकरी घ्या रे बांधुनी सारे सहली करिता जेवणाची, गाणी गाऊ मजेत जेऊ फळे चाकूया रानाची, मजेत खेळू मातीत लोळू शर्यत लावू पळण्याची. यावर पहिला प्रश्न आहे, सहल कोणाची काढणार आहेत ते सांग. या ठिकाणी सहल असणार आहे मित्रांची. तुझ्या मित्र किंवा मैत्रिणीचा तुला आवडणारा व न आवडणारा एक एक गुण सांग. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मित्राच्या आवडीचा आणि न आवडीचा या ठिकाणी एक एक गुण सांगितला की त्याला त्या ठिकाणी 2 पैकी गुण मिळणार आहेत. खालील शब्दाला यमक जुळणारा शब्द सांग. बघा, आता या ठिकाणी गाऊ, गाऊचा यमक जुळणारा शब्द या ठिकाणी कवितेत असणार आहे जेऊ. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तुला सहलीला जायला आवडेल ते सांग. समुद्रकिनारी, डोंगरदऱ्यात, किल्ला पाहायला. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनुसार या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालील निसर्गचित्राचे निरीक्षण कर व त्यावर आधारित 3 ते 4 वाक्य सांग. असा एकूण हा 3 गुणांचा प्रश्न असणार आहे. बघा, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी या चित्राचं बारकाईने निरीक्षण करून 3 ते 4 वाक्य सांगितल्यानंतर त्याला 3 पैकी गुण मिळणार आहेत. आता यानंतर आहे भाग लेखी चाचणी. प्रश्न क्रमांक 4, खालील परिच्छेद वाच व त्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे संपूर्ण वाक्यात लिही. असा हा एकूण 4 गुणांचा प्रश्न आहे. उत्तर आहे बघा, भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वत आहेत, घनदाट जंगले आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्ये पिकतात. बघा, हा आहे उतारा. यावर विचारला गेलेला पहिला प्रश्न आहे, भारतातील लोक कोठे राहतात. तर या ठिकाणी 1 गुणासाठी आहे हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी बघा, भारतातील लोक गावात राहतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्या देशाचे नाव काय आहे. आपल्या देशाचं नाव भारत देश आहे. वाक्य या ठिकाणी बघा, पूर्ण वाक्यात प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. वरील परिच्छेद वाच व 2 प्रश्न तयार करून लिही. बघा, आता परिच्छेद वाचल्यानंतर कोणतेही 2 प्रश्न विद्यार्थ्यांनी तयार करायचे आहेत. उदाहरणार्थ बघा, आता भारतात उंच पर्वत आहेत. भारतात काय आहेत. मग या ठिकाणी उंच पर्वत किंवा घनदाट जंगले. भारतातील नद्या कशा आहेत किंवा गावे कोठे वसलेली आहेत, गावात कोण राहतात. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केल्यानंतर किंवा भारतामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांची किंवा कोणती धान्य पिकवली जातात अशा प्रकारचे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न असू शकतात. विचारलेल्या प्रश्नानुसार योग्य प्रश्नाला या ठिकाणी
2 प्रश्नांसाठी 2 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5वा. एकूण 3 गुणांसाठी खालील चित्रे बघ, सूचनेनुसार उत्तरे लिही. बघा आता या ठिकाणी एकूण 4 चित्र दाखवलेली आहेत. याच्या सूचनेनुसार आपल्याला बघा काय करायचं आहे, उत्तरं लिहायची आहे. गोष्टीतील पात्रांची नावे लिही. बघा आता ही एक गोष्ट आहे आणि या गोष्टीमध्ये असणारी पात्र आहेत दूधवाला, घरमालक, मांजर आणि उंदीर. त्यानंतर चित्रे बघ, गोष्टीच्या शेवटी काय घडले असेल 2 वाक्यात लिही. बघा आता ही जर आपण गोष्ट बघितली तर ही गोष्ट आहे एका मांजराची, जो दररोज दूधवाल्याकडून दूध घेतो. एका दिवशी दूध घेऊन जेव्हा तो किचनमध्ये दूध ठेवण्यासाठी जात असतो तेव्हा तो बघतो की एक उंदीर दुरडीतील भाकरीकडे जात आहे. उंदराकडे धाव घेत असताना मांजराच्या हातातील दुधाचं पातेलं सांडलं जातं. दूधही सांडतं आणि उंदीरही त्याच्या तावडीत सापडत नाही. शेवटी बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर गोष्टीचा शेवट आहे की उंदराच्या हातातून दोन्ही गोष्टी निसटल्या जातात. एकतर दूध आणि दुसरं तर त्याचं खाद्य म्हणजे उंदीर. या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनं ही गोष्ट काय करणार आहेत, पूर्ण करणार आहेत. गोष्ट पूर्ण केल्यानंतर त्याला 2 पैकी गुण या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 6वा. चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करून लिही. या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला एकूण 3 गुणांसाठी आहे. बघा या ठिकाणी पहिलं वाक्य आहे आईने राजूला बाजारातून. या ठिकाणी चित्र कशाचं आहे बघा, भाज्या आणायला सांगितली. आईने राजूला बाजारातून भाज्या आणायला सांगितले. त्यानंतर दुसरं वाक्य आहे आईने राजूला पिशवी, पैसे आणि मास्क दिला. घरी आल्यावर राजूने आपले हात साबणाने स्वच्छ धुतले. या ठिकाणी चित्रासाठी वापरल्या जाणाऱ्या अचूक शब्दाला 1 गुण आणि वाक्य पूर्ण लिहायचं आहे. प्रत्येकी 1-1 गुण असे 3 गुण या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळणार आहेत. त्यानंतर आपला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 7वा. खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. हा एकूण 4 गुणांसाठी बघा प्रश्न आहे, ज्यामध्ये पहिली कृती सांगितलेली आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण कर. 2 वाक्य आपल्याला पूर्ण करायचे आहेत, ज्यासाठी आपल्याला 2 गुण मिळणार आहेत. पहिलं वाक्य आहे मी सकाळी लवकर. या ठिकाणी बघा मुलगा असेल तर उठतो आणि मुलगी असेल तर उठते. योग्य लिहिल्यानंतर या ठिकाणी त्याला 1 पैकी 1 गुण मिळणार आहे. मंगल शाळेत गेली किंवा जाते, जाणार आहे अशा प्रकारचे शब्द लिहिल्यानंतर अर्थपूर्ण वाक्याला या ठिकाणी 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढचा जो आहे प्रश्न तो आहे दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर व लिही. हा एकूण 1 गुणांसाठीचा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी विस्कळीत अक्षरं दिलेली आहेत, यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. दिनदर्शिका. दिनदर्शिका शब्द लिहिल्यानंतर विद्यार्थ्याला 1 पैकी 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर खालील चिकटलेले शब्द सुटे करून लिही. बघा या ठिकाणी चिकटलेले शब्द आहेत वाघ, मोर, झेंडा. पहिला चिकटलेला शब्द वेगळा करायचा आहे. इथं येणार आहे वाघ, इथं येणार आहे मोर, इथं येणार आहे झेंडा. हे शब्द कुठलेही कुठे लिहिले तरी पण हे 3 शब्द अचूक जर लिहिले तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा. खालील चित्र बघ व कोणतीही 3 वाक्य तयार करून लिही. बघा आता आपल्याला या ठिकाणी 3 गुणांसाठी 3 वाक्यासाठी 3 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. उदाहरण आपल्याला दिलेलं आहे हे पेन आहे. चित्रामध्ये दिलेले वस्तू आहेत शार्पनर, दप्तर किंवा स्कूल बॅग, पुस्तक, पाटी आणि पेन्सिल. पेन्सिलसाठी या ठिकाणी उदाहरणादाखल वाक्य दिलेलं आहे हे पेन आहे. मग आता आपण या ठिकाणी 5 वस्तूंसाठी 5 वेगवेगळी वाक्य विद्यार्थी लिहू शकतात. हे शार्पनर आहे, ही बॅग आहे, हे पुस्तक आहे, ही पाटी आहे, ही पेन्सिल आहे. अचूक वाक्याला 1 गुण असे 3 वाक्यासाठी 3 गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. किंवा बघा या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनुसार ह्या चित्राचं शब्द घालून वाक्य तयार करून लिहू शकतात. जसं की माझ्याकडं पाटी आहे. या ठिकाणी अपेक्षित एवढंच आहे की चित्राचा जो शब्द आहे तो त्या वाक्यामध्ये येणं अपेक्षित आहे.
त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालील कंसातील कोणतेही 3 शब्द वापरून वाक्य तयार करून लिही. बघा या ठिकाणी हा प्रश्न एकूण 3 गुणांसाठी आहे. आपल्याला कंसामध्ये दिलेले वाक्य आहे शाळेचे नाव, मित्र, शिक्षक, वर्ग, आवडता उपक्रम. बघा उदाहरणासाठी दिलेलं वाक्य आहे मित्राशी संबंधित, माझ्या मित्राचे नाव अरुण आहे. तर बघा आता आपण या ठिकाणी विद्यार्थी कोणतेही 3 शब्द वापरून वाक्य लिहू शकतात, जसं की माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शाळेचं नाव टाकून आहे. त्याचनंतर शिक्षक, माझ्या शिक्षकाचे नाव हे आहे. वर्ग, मी इयत्ता या वर्गात शिकतो. माझा आवडता उपक्रम हा आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा म्हणजे विद्यार्थ्यांना जो आवडतो तो त्या ठिकाणी त्याची नोंद करेल आणि अशा पद्धतीनं अचूक वाक्य तयार करणाऱ्या विद्यार्थ्याला यापैकी 3 गुण मिळणार आहेत. बघा अशा पद्धतीनं आपण इयत्ता 2रीचा मराठी विषयाचा पेपर, त्यामध्ये आलेले प्रश्न व त्यांची उत्तरं कशी असायला पाहिजेत याविषयीची माहिती घेतली. याच पद्धतीनं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता.